मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। जगदविख्यात साहित्यिक तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी सबंध महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली आहे। ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करीत आणि त्यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, वादविवाद, चर्चा, गायन असे बहारदार कार्यक्रम घेत सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। हे महान असे व्यक्तिमत्व असलेले अण्णाभाऊ कोण याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। केवळ 1.5 दिवस शाळेत जाणाऱ्या अण्णाभाऊंनी दलित साहित्याचे पितामह आणि थोर समाजसेवक अशी ओळख निर्माण केली। आज त्यांच्या जीवनावर संशोधन केलं जात आहे, ही खरोखरच अभिमानाची बाब आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या समग्र जीवनात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा विचार केला तर त्यांच्या विचारांची उंची कोणत्याही मोजपट्टीने मोजता येणार नाही। म्हणूनच त्यांचे जीवन नक्कीच एका आदर्शाचा पाठ करत आहे। दिनांक 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील एका अत्यंत गरीब आणि अशा शेतमजुराच्या घरात त्यांचा जन्म झाला। प्रचंड घरामध्ये दारिद्र्य या गरिबीमुळे त्यांना वयाच्या अवघ्या 10 ते 11व्या वर्षी असताना तीव्र दुष्काळामुळे आपल्या कुटुंबाला उपजीविकेसाठी गावी सोडून 6 महिने चालून मुंबई गाठावी। त्यावेळी हाताला मिळेल ते काम त्यांना सहन करावं लागलं। बांधकामावरील मजूर, रस्ते खोदकाम, गिरणी कामगार तसेच अशी भयंकर कष्टाची कामे करावी लागली। ज्या वयात शिक्षण घ्यायचे अगदी त्याच वयात त्यांना गरिबीमुळे शिक्षणाऐवजी हाताला मिळेल ते काम करावे लागले। राहायला जागा नसल्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या खाली झोपून, इतर कधी रस्त्याच्या कडेला झोपून त्यांनी मुंबईत आपल्या जीवनाची सुरुवात केली। भयंकर कष्टाचे दिवस जीवन जगत असले तरी त्यांनी यापूर्वी गावाकडे ऐकलेली भारुडं, लावणी, लोककथा, इतर स्वरूपाची गाणी, तमाशा हे कला प्रकार त्यांनी आत्मसात केला आहे। ते ऐकायचं आणि स्वतःच सादर करण्याचा प्रयत्न करायचं। लोककला ही जणू त्यांची उपजत कलाच होती। याच छंदामुळे ते आपोआप मुंबईतील इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनची नफळत जोडले। त्यानंतर कामगारांच्या सांस्कृतिक पथकाशी जोडले गेले। या काळात त्या भागात होणाऱ्या सभा, संप आणि विविध आंदोलनात ते सहभागी होऊ लागले। नव्हे तर हळूहळू ते स्वतः सुद्धा पोवाडे आणि गाणी गाऊन लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देऊ लागले। याच संघर्षमय काळातील त्यांचे बालपण गरिबीच्या सावटाखाली गेले, परंतु त्यानंतर याच संघर्षातून त्यांनी लोकशाहीर, साहित्यिक आणि एका सामाजिक कार्यकर्त्याची ओळख निर्माण झाली। केवळ आपण जगलेले जगत असलेले आणि आपल्या अवतीभोवती जगणाऱ्यांचे जीवन त्यांनी जमेल त्या पद्धतीने कागदावर लिहिण्याचे कार्य हाती घेतले। याच काळात ते मुंबईतील गिरणी कामगारांचा लढा प्रखर करण्यासाठी लाल बावटा कला या पथकाच्या माध्यमातून कम्युनिस्ट विचाराशी जोडले गेले। कामगार चळवळ आणि डाव्या विचारसरणीशी जोडले गेल्याने ते एका क्रांतिकारी अशा सामाजिक आणि परिवर्तनवादी लढ्यातील अग्रणी शिपाई म्हणून ते पुढे आले। अण्णाभाऊंनी प्रत्यक्षात गरिबी, जातीयवादाचा सामना करताना समाजातील अन्याय, शोषण आणि दडपशाही स्वतः अनुभवली होती। त्यामुळे अन्यायाने दबलेल्या, पिचलेल्या समाजाचे वास्तव्य कथा आणि कादंबरी आणि पोवाड्यातून त्यांनी जगासमोर आणली। केवळ 1.5 दिवसाच्या शाळेने संपूर्ण क्रांती केली। तब्बल 35 कादंबऱ्या, 15 कथा संग्रह, अनेक पोवाडे, लावण्या, नाटके, प्रवास वर्णन, पटकथा असे प्रचंड लेखन केले। संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती, रशिया संबंध, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, मराठी भाषा स्थापना, दलित साहित्य, गिरणी कामगार, लाल बावटा पथक आणि राजकीय विचारधारा यांचा संगम करीत त्यांनी विविध पातळीवर आपल्या सामाजिक नेतृत्वाचा ठसा उमटवला होता। त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारने 1961 साली पुरस्कार देऊन गौरवले। त्यांनी लिहिलेले माझ्या रशियाचा प्रवास हे पुस्तक तर अजरामर झाले। त्यांच्या या साहित्य कृतीतून समाजातील पिचलेल्या, दबलेल्या समाजाचे प्रतिबिंब दिसून येते। कामगार विरुद्ध भांडवलदार असा संघर्ष दिसून येतो। त्यामुळे ते दलित साहित्याचे पितामह ठरले आहेत। त्यांच्या साहित्य कृतीचे तब्बल 27 भाषा अनुवाद करण्यात आले। माझा रशियाचा प्रवास या पुस्तकामुळे ते जगासमोर आले। त्यांच्या सामाजिक विचारधारेमुळे अखंड जगासाठी ते भारतीय मॅगझिन गार्गी ठरले।
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया दलित चळवळ मजबूत करण्यासाठी दलित युवक संघम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन यासारख्या सामाजिक राजकीय चळवळीत त्यांनी आपले स्थान अगदी भक्कम केलं. चळवळीमध्ये काम करताना त्यांनी मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद या विचारांचा अंगीकार केला. महाराष्ट्रातील पहिले दलित साहित्य संमेलन 1958 मध्ये त्यांनीच मुंबईत भरवले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून ती दलित आणि शोषित कामगार वर्गांच्या हातावर तरलेली आहे. त्यांच्या समग्र जीवन प्रवासामध्ये आणि लेखन शैलीत त्यांनी दिलेली घोषणा वाक्य आजही अजरामर आहेत. यह आझादी झूठी है, देश की जनता भूकी है या घोषवाक्याने अख्ख्या मुंबईतील गिरणी कामगार वर्गाचे आंदोलन सशक्त केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अण्णाभाऊंनी राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोवाडे आणि लावणीच्या माध्यमातून प्रचंड जनजागृती केली. मुंबईतील शिवाजी पार्क यांसारख्या अफाट मैदानांवर सभा आणि कार्यक्रमाचे घेत चैतन्याचे रणशिंग फुंकले. तेव्हा कुठे आपला महाराष्ट्र आपला झाला असे अभिमान वाटते. त्यांची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारी आहे. परंतु काही सामाजिक चळवळी आणि पुढारी यांना एका विशिष्ट अशा जातीपुरते मर्यादित करण्याचा कैवल्याचा प्रयत्न करून आपल्या संकुचित विचाराने प्रदर्शन करताना दिसून येत आहे.